नमस्कार. आपण आज विदर्भ मराठवाड्याची खासियत स्पेशल डाळबाटी बनवत आहोत. तीही एकदम कुरकुरीत डाळबाटी आहे. तुम्ही बघूनच सांगू शकता की ही डाळबाटी कशी असणार. तुम्ही बघा किती जाळीदार, कुरकुरी आणि करारी बनलेली आहे. आता आपण डाळबाटी बनवतो म्हटल्यानंतर डाळ तर बनवणारच आहोत आपण. तर आपण काय केलेलं आहे, एक कांदा भाजून घेतलेला आहे, 7-8 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या आणि थोडंसं नारळ, सुकं नारळ आपण भाजून घेतलेलं आहे. आता आपण ते नारळ मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. सगळं एकत्र नाही टाकायचं. पहिलं काय करायचं ना, आपल्याला जे नारळ आहे म्हणजेच सुकं खोबरं आहे आपलं, त्याला आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. नंतरच आपल्याला कांदा आणि लसूण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने आता आपल्याला काय करायचं, हे सगळं मिक्स करून आपल्याला त्याचं एक सारण, थोडंसं पाणी टाकून त्याचं एक सारण बनवून घ्यायचं. आता डाळबाटी बनवायची म्हटल्यानंतर मी डाळ शिजून घेतलेली. आता आपण इथे थोडंसं काय केलं, मिरची पावडर घेतलं आणि गरम मसाला थोडंसं आपण हे घेतलं आहे, मटण मसाला घेतला आहे नॉर्मल 1 चम्मच आणि आपण घेतलेला आहे सांबार मसाला 2 टेबलस्पून सांबार मसाला घेतलेला आहे. आता आपण इकडे एक कढई ठेवलेली गॅसवर, त्यावर आपण तेल टाकलं आहे 2 टेबलस्पून आणि त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकली तडतडायला. आता काय करायचं ना, थोडीशी जिरे टाकायचे, जास्त नाही टाकायचे. आणि आता आपल्याला तो जे आपण मसाले घेतलेले ना, सुके मसाले, ते आपल्याला त्या तेलामध्ये फ्राय करायला टाकायची. चांगली फ्राय करून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ती डाळ टाकायची शिजलेली. आता चांगलं हलगत हलगत थोडंसं पाणी टाकत त्याला काय करायचं, हलवत राहायचं, जेणेकरून डाळ वेगळी आणि त्याचं तेलही वेगळं झालं पाहिजे त्या पद्धतीने. आता आपल्याला पाणी टाकून डाळीला उकळी आणून घ्यायची एक. हे बघा, आता डाळबाटी बनवायची म्हटल्यानंतर थोडीशी डाळ ही आपल्याला पातळच ठेवायची आहे, जास्त घट्ट डाळ करायची नाही. आणि चवीप्रमाणे मीठ टाकतोय आपण आता याच्यामध्ये आणि हलवून घ्यायचं आणि उकळी आणू द्यायची त्याला आणि कोथिंबीर टाकून मस्त त्याला बाजूला काढून ठेवायचं एका भांड्यामध्ये. हे बघा, आपण कोथिंबीर टाकली, किती सुंदर दिसते डाळ बघा तुम्ही. खायलाही खूप टेस्टी लागते आणि सिंपल बनवलेली आहे. आपण जास्त टोमॅटो वगैरे असं काही बनवलेलं नाही आहे. आता आपण इकडं बाटीची तयारी करतो आहे, त्यासाठी आपण गव्हाचं पीठ वापरतो आहे. गव्हाचं पीठ घेतलं आहे आपण. अगोदर 2 चांगलं स्वच्छ चाळून घ्यायचे आणि 2 कप अगोदर घेतलं, नंतर परत आपण हे 2 कप वापरतो आहे. हे बघा, जास्त होत होतं 4 कप, तर मग मी काय केलं, 3 कप आणि हाफ कप घेतला. आता आपल्याला काय करायचं आहे ना, त्याच कपाने आपल्याला अर्धा कप बारीक रवा घ्यायचा आहे. अगर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा हा थोडासा मिक्सरमध्ये फिरवून घेतला तर चालेल. मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आणि नंतर आपल्याला तो त्याच्यामध्ये स्वच्छ चाळून घ्यायचा आहे. ह्या बघा, या पद्धतीने. आता चाळणीमध्ये चम्मच का टाकला आहे, जेणेकरून चम्मच टाकला आहे ना, तर आपलं जे पीठ आहे, आपण जो चाळतो आहे ना आटा, तो उडत नाही जास्त वरती. म्हणजे कसं आपण चाळतो तेव्हा काय होतं, ते पीठ उडून आपल्या भांड्यावर वगैरे बसतं, मग ते आपल्याला काय होतं, धूळ बसल्यासारखं होतं. त्यामुळे मी तो चम्मच त्या चाळणीमध्ये टाकते. ही एक टिप्स खूप छान आहे, तुम्ही नक्की फॉलो हे ट्राय करून बघा. आणि या पद्धतीने आपल्याला त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा. हा गोळा जो आहे ना, तो थोडासा घट्टच ठेवायचा आहे, सैल नाही ठेवायचा, जेणेकरून काय होतं ना, आपल्या बाटी आहे ना मस्त अशा उकडून निघतात. जे आपण घट्ट बनवलं ना हा गोळा, तर त्या खूप छान बनवून निघतात. इकडे बघा, आता आपण हे नाही, मोमोजचं पात्र होतं, तर त्याच्यात मी खाली पाणी टाकलं आहे, 3 ते 4 ग्लास पाणी टाकलं आहे खाली आणि हे पाणी मस्त त्याला उकळी आणून घेतली. आता आपल्याला काय करायचं ना, त्याला असं थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे, मतलब बाट्या बनवून घ्यायच्यात. या पद्धतीने जसं आपण चपातीला पीठ घेतोय ना गोल गोल करून, त्याच पद्धतीने आपल्याला ह्या बाट्या करून ठेवायच्या. सॉरी, आता मी काय केलं, पिठात तुम्हाला काय काय पदार्थ टाकले, तो काय झाला, माझी मुलगी रडत होती त्यामुळे तो छोटासा व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झालेला आहे. त्यामुळं आपण जो घेतो ना पीठ, मतलब रवा आणि गव्हाचं पीठ घेतो ना, त्यामध्ये आपल्याला थोडंसं 1 टेबलस्पून ओवा टाकायचा आहे, 2 टेबलस्पून आपल्याला तूप टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि हे टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं चवीप्रमाणे आपल्याला त्याच्यामध्ये. ह्या 3 जिन्नस टाकायच्या आणि आपल्याला हा घट्ट गोळा बनवून घ्यायचा होता. सॉरी, ती थोडीशी प्रोसेस स्किप झालेली आहे माझ्याकडनं. आणि नंतर मग आपल्याला ही गोळे बनवून घ्यायची अशी. आणि हे बघा, आता मी ही मोमोज पात्रामध्ये ही सगळी गोळी ठेवून घेतली. आता खालून पाणी उकळते आणि आपल्याला वरून याला झाकण बंद करून घ्यायचं आहे.
तर आपल्याला ही मस्त 10 ते 15 मिनटं आपल्याला त्याला वाफेवरती आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे. या पद्धतीने खूप छान जाळी पडते. अशा पद्धतीने तुमच्याकडे कोणचंही स्टीमर असेल ना, त्याच्यामध्ये तुम्ही याला वाफेवर उकडून घेऊ शकता. अशा पद्धतीने मी याला झाकण बंद करून घेतलं याचं आणि याला 15 मिनटं आपल्याला सोडून द्यायचं. याच पद्धतीने खूप छान जाळी पडणार आहे आपल्या बाटीला. आता तुम्ही बघू शकता आपले 15 मिनटं झालेली आहेत आणि मी झाकण काढून ट्राय करून बघते आता. हे बघा किती छान वाफल्यात त्या. वाफ बघा किती सुंदर निघते त्याच्यामधून. आणि ही आहे ना, ही जी डाळबाटी आहे ना, ही विदर्भ मराठवाड्याची जान आहे. तुम्ही जर तिकडे गेलात ना, तुम्हाला 2 दिवसाला 3 दिवसाला ही डाळबाटी खायला भेटणार. ती ही एकदम अशी चुलीवरची झणझणीत डाळबाटी तुम्हाला खायला भेटणार आहे. आणि तशी डाळबाटी हे ना कुठंही तुम्ही ऑल महाराष्ट्र जरी फिरले तर तुम्हाला कुठंच भेटणार नाही. बघा किती छान जाळी पडली, तुम्ही बघू शकताय. सुंदर आपली डाळबाटी तयार आहे. आता ही आपण अशा पद्धतीने तुम्ही कोणताही शेप देऊ शकता तुमच्या मनाने. आता मी असे थोडेसे असे लांब लांब शेप त्याचे कट करून घेणार आहेत तुम्हाला दाखवल्याप्रमाणे. आता आपण काय करू, सगळ्या ह्या बाट्या एका ताटात काढून घेऊ. जास्त भांडी भरायची नाही, मी परत तेच ताट यूज करते आहे, तुम्ही बघू शकताय. या पद्धतीने आपण काय करणार ना, सगळ्या बाट्या ताटात काढून घेणार आहोत. खूप छान सगळ्या उकडून झालेल्या आहेत त्या. आणि आपण काय करणार आता, याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे ना, त्यासाठी आपण गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आणि या पद्धतीने आता माझी इकडं बाटी कट करणं सुरू आहे. इकडं आपलं तेलही गरम होतं आणि इकडं बाटीही कट करून होतं. त्यामुळे वेळ आपल्याला बिलकुल वाया घालायचा नाही. आता तेल तापलं की नाही, आता काय केलं मी, थोडीशी एक टाकून बघितली होती, ती वरती आली व्यवस्थित. म्हणजे आता दुसऱ्या बाट्या टाकायला सुरुवात केलेली आहे मी. या पद्धतीने आपल्याला एक एक बाटी करत सोडत जायचं आहे आणि त्याला चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं. या पद्धतीने खूप सुंदर लागतात, एवढं भन्नाट लागतात ना. लहान लहान मुलं तर नाही का टोस्टसारखे आहे, मी टोस्टचा आकार दिला त्याला, तर लहान मुलं काय करतात ना, टोस्टसारखी ती ना कुरकुरी लागते म्हणून ते तसे बिना डाळी जे आपण वरण बनवतो, डाळ म्हणतो त्याच्या बिनाही ते तसेच कुरकुरे खाऊ शकतात. आणि टोस्टचा आकार बनवला म्हणजे ते कसं हातात उचलून खायला खूप इझी जाते. हे बघा या पद्धतीने. आणि ही बाटी बनवायची अजून एक प्रकार आहे. त्यासाठी काय करतात ना, हे आपण गोळे बनवलेत ना, ते गोळे डायरेक्ट आपण ह्याच्यामध्ये चुलीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये भाजू शकतात. ते नंतर ते अशा डाळीसोबत खायला सुरू करतात. मी तीही प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे समोर. या बघा आपल्या बाटी ज्या आहेत त्या थोड्याशा लाल ब्राऊन कलर येत आहे त्याला. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि एकदम अशा खुसखुशीत आहेत त्या. या पद्धतीने हे बघा आपल्या ऑलमोस्ट रेडी आहे. आता कलर किती सुंदर आला आहे बघा तुम्ही. आणि आपण त्याच्यात 2 टेबलस्पून तूप टाकलं ना, ते थोडासा व्हिडिओ स्किप झाला होता, पण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही तसं टाका. हे बघा तुपाने खूप असं त्याला नाही का खुसखुशीत आणि कुरकुरीतपणा येतो. इकडे बघा आता आपण एका ताटामध्ये पूर्ण बाटी, फ्राय झालेली बाटी काढून घेतो दुसऱ्या ताटामध्ये. आणि आपल्याला परत सेम प्रोसेस करायची, एक एक बाटी करत आपल्याला त्याच्यामध्ये तेलामध्ये सोडत जायचं. या पद्धतीने आपण सर्व बाटी आता त्याच्यामध्ये फ्राय करून घेतोय. आता सेम प्रोसेस हे बघा मी तुम्हाला दाखवलं आहे. कलर बघा किती सुंदर आला आहे आपल्या बाटीचा. याच पद्धतीने आपल्याला सगळ्या बाट्या तळून घ्यायच्यात. आता बघा किती सुंदर दिसत आहेत. नक्की ट्राय करा. तुम्हाला डाळबाटी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच मस्त हेल्दी पदार्थ खात राहा. आणि आपल्या चॅनलला भेट देऊन सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला हे बघा आवाज, आता मी थोडंसं आवाज नाही स्किप केला आहे, आवाज एकदम कुरकुर असा आवाज येतो आहे त्याचा. तुम्हाला तोडून पण दाखवते मी इथं. हे बघा किती इझिली तुटत आहेत. इकडे बघू शकता तुम्ही, एकदम अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत बनत आहेत त्या. इकडे बघ किती सुंदर.
लहान मुलं अगदी अगदी आवडीने खातात. तुम्ही नक्की 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 ट्राय करा. आणि पुन्हा एकदा सांगते, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.